ह्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रमाणे काही मंदिरातले बदल आहेत आणि बाहेर दर्शन मंडप असेल, इतर इतर ज्या सोयीसुविधा लागतात आपल्या भाविकांना त्या आहेत. आता मंदिरामध्ये जे बदल आहेत त्याच्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये जे ज्याला म्हणू की आपलं मंदिर खूप जुनं आहे, बऱ्याचशा दगडांना क्रॅक्स गेलेले आहेत, काही दगड जे असतात किंवा काही खांब असतात ते कललेले आहेत. तर यामध्ये आम्ही डिटेल स्टडी केलेला आहे. म्हणजे पुरातत्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही एक डिटेल जो वेगवेगळ्या कामांचा जो आराखडा आहे तो तांत्रिक मान्यतेसाठी आमच्या ट्रस्टच्या मार्फत जो 55 कोटीचा आराखडा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण ज्याला म्हणतो की मराठीत जीर्णोद्धार म्हणूया किंवा इंग्लिशमध्ये त्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. म्हणजे जे जुने दगड असतात ते तसेच ठेवले जातात आणि जे फक्त क्रॅक झालेले आहेत किंवा जे बदलणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये मूळ बांधकामाला कन्झर्व करणं हे ते सर्वात त्याचा गाभा असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण असं केलं असतं की बरेचसे नंतर झालेली जी बांधकामं असतात, म्हणजे उदाहरण मार्बलचं काम असेल ते काढून टाकणं आणि मूळ जसं आज आपण पाहिलं असेल की आता पंढरपूरच्या मंदिरामध्ये पुरातन रूप आणि दगडाचं मूळ जो त्याला जे लुक आहे तो दिला जातो आणि त्यासुद्धा आपल्या मंदिरात सुद्धा तुळजापूरच्या मंदिरामध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण प्लॅन करत आहोत आणि ज्या ठिकाणी सर्व दगडांना नंबरिंग केलं जातं आहे त्या पद्धतीनेच त्यांना पुन्हा रिअलाईन केलं जातं. याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया ही ती आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या मार्फत होणार आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज याच्यामध्ये आहे की आपल्या जे मंदिरामध्ये आता अवेलेबल असलेली स्पेस जी आहे ती जवळजवळ दुप्पट होणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला दसऱ्याच्या वेळेस जे सीमोल्लंघन असतं किंवा ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि कदाचित चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे जवळजवळ दुप्पट एरिया आपल्याला अवेलेबल होत असल्यामुळं लोकांना सुद्धा आणि त्याचबरोबर इतर वेगवेगळे धार्मिक निविधी असतात, मुंज असतं आहे, लग्नानंतरचे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी असतात, तर ते करण्यासाठी सुद्धा आम्ही एरिया त्या ठिकाणी ॲडिशनल आम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि गाभारा जो आहे आपला तो याच्या नवीन आम्ही जो प्रस्तावित करत आहोत त्याच्यामध्ये चांदीचे आणि सोन्याचा गाभारा याच्यामध्ये जे काही दोन तीन आम्हाला ऑप्शन जे आर्किटेक्टने दिलेले आहेत तर तेव्हा अल्टिमेट जेव्हा फायनल होईल तेव्हा मग ते देवीचा आतली जे AC ची सिस्टम आहे त्याचबरोबर आतलं जे सिंहासन आहे ते सुद्धा नवीन स्वरूपात चांदी आणि सोनं या दोन्हीचा वापर करून चांगल्या पद्धतीने बनवण्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि ट्रस्ट यांच्यामार्फत आम्ही प्रक्रिया राबवणार आहोत. आणि याच्यामध्ये हे जे आपली मंदिर आहे त्या मंदिरामध्ये साधारणतः काय झालं की ते मंदिर जुन्या पद्धतीने बांधलं गेलं असल्यामुळं म्हणजे आपल्या मंदिराची क्षमता 50,000 60,000 किंवा 80,000 प्रति दिवस इतके भाविक असण्याची नव्हती. त्यामुळं ॲडिशनल एक्झिट्स माननीय आपले जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे तर त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या जे दर्शनाचं स्पीड आहे ते वाढू शकेल. त्याचबरोबर आम्ही त्याच्या फ्लोअर्सची जी अरेंजमेंट आहे ते अशा पद्धतीने केली जाणार आहे की मुखदर्शन जेव्हा होतं मुखदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं आणि बऱ्याच वेळा असं होतं की महिला वगैरे असतात त्यांना ते त्यांची उंची असेल किंवा जे असेल त्यांना आपल्या मातेचं दर्शन होत नाही. तर याच्यामध्ये जे फ्लोअरच्या लेवलचं जे अरेंजमेंट अशा पद्धतीने करण्यात येणार आहे मुखदर्शनवाल्यांना सुद्धा आई भवानीच्या मूर्तीचे दर्शन सहजरितीने व्हावं आणि ह्या ह्याच्यामध्ये सर्व आपण जे पुजारी असतील स्थानिक असतील आणि भाविक असतील त्यांच्या कन्सल्टेशन आपण करत आहोत आणि जे काही त्यांच्या सूचना आलेल्या आहेत त्या आम्ही आमच्या फायनल आराखड्यामध्ये सबमिट करून शासनाला आम्ही ते सादर करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. आपल्याकडं तुळजाभवानी मातेचा जो आणि रिडेव्हलपमेंटचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये दर्शन मंडप असेल आणि त्याचे इतर मंदिरातले वेगवेगळे ज्या कामं होते ते घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्ही यावेळेस साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही याच्यामध्ये लोकांना त्याचे PPT आणि व्हिडिओ सादरीकरण आम्ही ते लोकांना केलं होतं. प्रामुख्याने त्याच्यामध्ये लोकांचा एक आक्षेप त्यावर आला होता की मुख्य दारातून एंट्री असावी पारंपरिक पद्धतीनं. तर या संदर्भात आम्ही आमचे जे नवीन आता कन्सल्टंट आलेले आहेत तर त्यांना सुद्धा की मुख्य दारानंच आपल्याला जर प्रवेश देता आला आणि बाकीचं कारण बाकी आम्ही जो प्लॅन केला होता तो बऱ्यापैकी त्यात फायनल झालेला होता. तर मुख्य दारानं प्रवेश आपल्याला करता येऊ शकतो का त्या नवीन आराखडा आणि त्याचं एंट्री आहे ते म्हणजे गणपतीचं दर्शन घेता येईल आणि मुख्य दारातून एंट्री करून आपल्याला पूर्ण जर तो दर्शन मंडप ॲक्सेस करता येत असेल तर ती पॉसिबिलिटी आपल्याला तपासता येते का. तर यासाठी आम्हाला वाटतं 2-3 दिवसात आम्हाला ते सादरीकरण करतील आणि त्यानंतर मग आम्ही तो जो काही जो प्रारूप आराखडा आहे तो पालकमंत्री आणि माननीय आमचा जो नियोजन विभाग आहे त्यानंतर मग ते शिखर जी समिती असते माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांच्याकडे ते सादर केले जाते.